पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानातील नाल्यामध्ये शनिवारी 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता। त्या व्यक्तीचा गळफास देऊन खून करण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानं एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलाय। पैठण शहरातील नारळा भागातील रहिवासी असलेल्या अमोल लक्ष्मण हजारे वय 35 हा तरुण 14 मार्च शुक्रवारी धुलीवंदनाच्या दिवशी घरातील कुटुंबियांना बाहेर जाऊन येतो असे सांगून घरातून गेला होता। सदरील तरुण घरी परत न आल्यामुळे नातेवाईक त्याला काम करत असलेल्या ठिकाणी शोध घेतला, परंतु या ठिकाणी सदरील तरुण आढळून आला नाही। तरीही नातेवाईकांनी शोध सुरू ठेवला असता दुसऱ्या दिवशी शनिवारी संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या नाल्यामध्ये अमोल हजारे याचा मृतदेह आढळून आला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेताच अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासासंदर्भात पोलीस पथकाला सूचना दिल्या होत्या। मृतदेह पाहणी केल्यानंतर प्रथमदर्शनी पोलिसांना सदरील व्यक्तीच्या गळ्यावर गळफास असल्याचे व्रण निदर्शनास आल्याने हा प्रकार घातपाताचा असल्याचा संशय व्यक्त करून मृतदेह अधिक तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात नेण्यात आला। येथील वैद्यकीय अधिकारी यांनी या मृतदेहाची तपासणी करून गळफासामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल दिला। या प्राथमिक अहवालातून सदरील खुनाची घटना असल्याचं स्पष्ट झाल्याने रविवारी मृताची आई चंद्रकला लक्ष्मण हजारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक औदुंबर म्हस्के करतायत। खून झालेल्या अमोल लक्ष्मण हजारेचे लग्न झालेले आहे आणि एक मुलगा एक मुलगी असून पत्नी घरगुती वादाच्या कारणामुळे काही महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर येथे माहेरी राहत असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध आहे। अज्ञात आरोपीने सदरील व्यक्तीला गळफास देऊन खून पूर्व वैमनस्यातून करण्यात आलेला आहे का आणि इतर काही कारणामुळे याविषयी सखोल माहिती शोधण्याचं काम पोलीस पथक करत असून लवकरच मारेकऱ्यांना निष्पन्न करून अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी MCN न्यूजशी बोलताना दिली आहे। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।